दरम्यान साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी कुटुंबियांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या। महाविद्यालयातील तसंच शाळेतील तरुणींना कुणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे। अशा पद्धतीने त्रास होत असेल तर तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी असं आवाहन गोऱ्हे यांनी केलं। बीड पोलिसांनी संपूर्णपणे त्यांची ताकद आणि विश्वास कुटुंबाच्या पाठीमागे व्यक्त केलेला आहे आणि धाराशिवमध्ये ज्या अधिकाऱ्याकडून दिरंगाई झाली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तपासात ठेवू नका हे मी कालच धाराशिव एसपींना सुचवलेलं आहे। त्याचबरोबर या आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा म्हणून धाराशिवच्या पोलिसांनी कोर्टामध्ये अपील करावं अशा देखील त्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला हे सगळे साक्षी पुराव्याची अंमलबजावणी करण्याचा जो विषय आहे तो बीड पोलिसांनाच करायला लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।